राज्यात काल अनेक ठिकाणी मान्सूनचं आगमन झालेलं पाहायला मिळालं। कोकणासह राज्यातील अनेक भागात काल पावसाच्या सरी बरसल्या, पण अनेक भागाला राज्यातील अनेक विभागाला जो आहे तो पावसाची अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे। यंदाचा मान्सून कसा असणार आहे, पाऊस कुणाकुणाला सुखावणार, कुठं किती पाऊस पडेल, पुणे जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, सगळं आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे प्रमुख जे आहेत होसाळीकर सर आहेत। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। सर, पहिला प्रश्न की काल ज्या ठिकाणी पाऊस झाला, या पावसावरून राज्यात मान्सून आला असं समजायचं? हो, ज्यावेळी आपण फक्त पाऊस आला असं त्याला आला म्हणून मान्सून आला असं नाहीये। त्याच्यासाठी हवेची दिशा, पावसाचे एकंदर प्रमाण, त्याचं वितरण आणि एकंदरच तो पडताना त्याच्या काही वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्या सर्व बघून आम्ही हवामान विभाग ठरवतो की तो मान्सूनचा पाऊस आहे का मेघगर्जनेसह गडगडाटाचा पाऊस आहे, जो पुण्यामध्ये गेले 2-3 दिवस आपण बघतोय। तर पाऊस जो आहे तो रत्नागिरी आणि मग सांगली, सातारा करून सोलापूरपासून राज्यापर्यंत आलेला असं हवामान विभागाने काल म्हटलेलं आहे। सर, पण काल कोकण आणि मराठवाड्यातला काही भाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात काही भाग असेल पाऊस झाला, पण उर्वरित महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे का? हवामान विभागाने जे आज पूर्वानुमान दिलं त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यातल्या अजून काही भागांमध्ये, कोकणामध्ये इन्क्लुडिंग मुंबई, मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि तशा प्रकारचं वातावरण पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला राज्यामध्ये तयार होताना दिसतंय। सर, पण यंदाचा मान्सून कसा असणार आहे नेमका? कारण मागच्या वेळी जर पाहिलं तर कमी वेळेमध्ये खूप मिलीमीटर जास्तीचा पाऊस झाला, तर यावेळेस नेमकं मान्सून कसा असणार आहे? पाऊस किती येण्याचा अंदाज आहे संपूर्ण राज्याचा जर विचार केला? पाऊस जो असतो ती एक फार मोठी सिस्टम आहे, त्यामुळे त्याला असं कुठल्या बंधनामध्ये अडकवता येत नाही आहे। पाऊस संपूर्ण सीझनमध्ये 4 महिन्याच्या सीझनमध्ये मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल आणि त्याचबरोबर काही ठिकाणी तो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही। हवामान विभागाने आज जे पूर्वानुमान दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की पुढच्या 5 दिवसांमध्ये आम्ही काही ठिकाणी मुंबई, रायगड या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेत, म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पण आम्ही वर्तवण्यात आलेली आहे। कदाचित रविवार, सोमवार या दिवसामध्ये कोकणामध्ये पावसाची तीव्रता अजून वाढायची शक्यता नाकारता येत नाही आहे। सर, पुणे जिल्ह्याचा किंवा पुणे शहराचा विचार केला तर मागच्या 2 ते 3 दिवसात दिवसभर उखाडा आणि संध्याकाळी पावसाच्या सरी आहेत। आज सकाळी अनेक ठिकाणी पाऊस पडला। पुण्यात यंदा मान्सूनचं काय स्थिती असणार आहे? आज सकाळी पाऊस चांगला पडला पुण्यामध्ये असं मी म्हणेन। त्यावेळी मला असं वाटलं की तो छान मान्सूनसारखा पाऊस आहे, पण अजूनही काही आकडेवारी अजून यायची आहे। पण गेले 2-3 दिवस पुण्यामध्ये जो पाऊस पडतो आपण बघतो की तो मेघगर्जनेसह दुपारी 4-5च्या नंतर पाऊस पडतो आणि मग एक संध्याकाळ 6-7 पर्यंत विसावतो। तर हा जो पाऊस आहे हा मान्सून पूर्व पाऊस याला आपण म्हणूया तो असतो आणि ज्यावेळी मान्सून फार जवळ येतो तर अशा प्रकारचे आपल्याला गडगडाटासह पाऊस संध्याकाळच्या नंतर आणि दिवसा कडक ऊन असतं, तर अशा प्रकारचा जो पाऊस असतो त्याला मान्सूनचा पाऊस म्हणत आपण त्याला मान्सून पूर्व म्हणतो। तर सध्या पुण्यामध्ये तशा प्रकारचा पाऊस आहे, पण चांगला पाऊस आहे असं म्हणून बऱ्याच ठिकाणी 50 मिलीमीटर, 60 मिलीमीटर, काही ठिकाणी 100 मिलीमीटर पाऊस पण गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये नोंदवण्यात आलेला आहे। सर, एकूणच राज्याची काय स्थिती असणार आहे मान्सूनची? शेतकऱ्यांना हा मान्सून कसा असणार आहे? शेतकऱ्यांना अजून किती प्रतीक्षा करावी लागणार आहे? मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात करायला हरकत नाही आहे। त्याचं नियोजन त्यांनी ऑलरेडी सुरू केलं असेल ते एक त्यांनी करावं। पेरणीसाठी त्यांनी घाई करू नये, पेरणीसाठी अजून पाऊस थोडासा विलंब करावा आणि त्याच्यासाठी त्यांनी हवामान विभाग जे कृषी विभागाला जी माहिती देतं त्या कृषी विभाग मग शेतकऱ्यांना सांगतं की त्यांच्या भागामध्ये किती जमिनीची ओल आहे, किती दमटपण आहे, किती पाऊस पडला आहे आणि त्या हिशोबाने मग कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना माहिती मिळते की त्यांनी पेरणीला सुरुवात करावी का कशी करावी। तर ही माहिती शेतकऱ्यांनी नेहमी घ्यावं। इथे एक चित्र मी तुम्हाला दाखवते की हे सध्या आताचं चित्र आहे। जर का आपण बघितलं तर दक्षिण महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला इथे ढगाळ वातावरण दिसतं आहे। गोवा आणि उत्तर कर्नाटका या सर्व भागामध्ये आपल्याला दिसतं आहे। अपेक्षा ही आहे, पूर्वानुमान आहे की काही पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये ही सिस्टम अशी वर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला परत एकदा रायगड, रत्नागिरी, मुंबई, नवी मुंबई या सर्व भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढताना दिसेल आणि त्याचवेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना पण त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक ठिकाणी काल मान्सून दाखल झाला, पण संपूर्ण राज्यभर मराठवाडा असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या सर्व ठिकाणी अजून 3 ते 4 दिवस जो आहे तो मान्सून यायला लागणार आहे। काही ठिकाणी अलर्ट देखील हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आले आणि यंदाचा पाऊस शेतकऱ्यांना सुखावणारा देखील असण्याची शक्यता होसाळीकर सरांनी वर्तवलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.